पवित्र परमेश्वरा, प्रभू राजा, आम्ही या वेळामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो आणि तुला प्रार्थना करतो. या 40 दिवसीय उपवास प्रार्थना सभेची या ठिकाणामध्ये सुरुवात होत असताना राजा, आज जे वचन तू आम्हाला प्रत्येकाला देत आहेस प्रभूची, तुझं वचन समजणारं मन, अंतकरण, तुझी कृपा, तुझी दया परमेश्वरा तू आम्हाला प्रत्येकाला प्रदान कर. या वचनाच्या द्वारे तू आमची प्रत्येकांची तू भेट घे आणि तुझ्या आत्मेने, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला प्रत्येकांना भरवणी चालव. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. शालोम सर्वांना. प्रभूची शांती, प्रभूचा आनंद आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करो. आणि आजच्या या विशेष दिनी तुम्हा प्रत्येकांचं मी येशूच्या नावामध्ये स्वागत करतो की प्रभूने आम्हाला एक उत्तम संधी दिलेली आहे की आम्ही त्याच्या भवनामध्ये यावं आणि प्रभूच्या पवित्र वचनातून आम्ही ऐकावं. आज पवित्र शास्त्रातून ज्या प्रकारे प्रियानो आम्ही पाहत आहोत की आजच्या दिवसापासून 40 दिवसाचे जे उपवास आहेत याचा आरंभ किंवा याची सुरुवात आजपासून संपूर्ण जगभरामध्ये याची सुरुवात होते. आणि जे विश्वासणारे आहेत, ख्रिस्ती विश्वासणारे, ते या 40 दिवसामध्ये ते उपवास करतात. जसं मी पाहतो की गुड फ्रायडे आणि ईस्टरच्या अगोदर या उपवासांची सुरुवात होते. उपवास या संबंधीने आम्ही या 40 दिवसामध्ये अनेक गोष्टी आम्ही ऐकणार आहोत, परंतु अनेक विषयांना आम्ही पाहण्या अगोदर आज विषय जो आहे तो उपवास का करावा या संबंधीने आम्ही ऐकणार आहोत. हालेलुया. उपवास का करावा? अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात, अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये असतात, अनेक प्रकारच्या चिंता आपल्या जीवनामध्ये असतात, परंतु ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो या उपवासाचा फायदा सगळ्यात जास्त आपल्याला स्वतःला होतो. हालेलुया, हालेलुया. आणि हा फायदा आत्मिकरित्या फायदा असेल किंवा भौतिक आशीर्वाद असेल, या सगळ्या गोष्टी प्रभू आपल्या जीवनामध्ये देत असतो. परंतु बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की आपण उपवास करतो तो प्रभूसाठी करतो, परमेश्वरासाठी करतो, आम्ही येशूसाठी करतो. हालेलुया. उपवास आम्ही प्रभूसाठी करत नाही, तर उपवास आम्ही स्वतःसाठी करतो. हालेलुया. उपवास आम्ही करतो तर तो आपल्या परिवाराच्या समस्या असतील, अडचणी असतील, मुलं बाळा असतील किंवा आप्तजन असतील, यांच्यासाठी प्रियानो आपण उपवास करतो. आणि ज्या वेळामध्ये उपवास जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिला तर उपवासासंबंधीने अनेक अशा गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की आम्ही उपवास करावा की करू नये. हालेलुया. उपवास जर केला जातो तर या उपवास करण्याचा सर्वात मोठा फायदा आपल्याला वैयक्तिकरित्या होत असतो. आणि म्हणून या संबंधीने अनेक प्रश्न आहेत की या प्रश्नांचं उत्तर आम्हाला नक्की मिळतील. सो आम्ही पाहूया की उपवास का करावा या संबंधीने. ज्या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, हे पहिलं कारण आहे उपवास का करण्यासंबंधीने. आम्ही का करावा? पहिलं कारण की प्रभूजवळ जाण्यासाठी आणि त्याचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आम्ही उपवास केला पाहिजे. हालेलुया. जेव्हा आम्ही उपवास करतो प्रियानो, त्या वेळामध्ये आम्ही स्वतःला जगापासून वेगळं करतो, विभक्त करतो आणि आम्ही प्रभूवरती आपलं लक्ष केंद्रित करतो. आणि त्याच कारणासाठी प्रियानो आम्ही उपवास केला पाहिजे. पहिलं हे कारण आहे. हालेलुया. आम्ही उपवास का करावा? तर प्रभूजवळ जाण्यासाठी आणि त्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळण्यासाठी आम्ही उपवास केला पाहिजे. हे पहिलं कारण आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की देवाच्या लोकांनी उपवास केले आणि त्यांनी अनेक स्वरूपाने प्रियानो परमेश्वराकडून त्यांनी मार्गदर्शन मिळवून घेतलं. ज्या वेळामध्ये त्यांना उपवास करण्यासंबंधीने सांगण्यात आलं प्रियानो, त्यांनी उपवास केले. आम्ही पवित्र शास्त्रात सर्वात प्रथम आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की मोशे यांनी 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी उपवास केले. हालेलुया, हालेलुया.
आणि त्याने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केले. उल्लेख हा नाहीये त्या ठिकाणामध्ये उपवास आहे म्हणून, परंतु वचन सांगतं की त्याने काही खाल्लं नाही. हालेलुया. त्याने काही खाल्लं नाही, त्याने अन्न सेवन केलं नाही असा शब्द त्या ठिकाणामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही त्याला उपवास असं संबोधू शकतो किंवा त्याला उपवास आम्ही म्हणू शकतो. आणि ज्या वेळामध्ये मोशेने 40 दिवस आणि 40 रात्र त्याने उपवास केले किंवा त्याने काही खाल्लं नाही पिला नाही, त्या वेळामध्ये परमेश्वराने त्याला 10 आज्ञा दिल्या, परमेश्वराने त्याला नियमशास्त्र दिला, परमेश्वराने त्याच्याशी संवाद साधला या उपवासाच्या दिवसामध्ये किंवा या 40 दिवसांमध्ये. म्हणून पियानो आम्ही ज्या वेळामध्ये उपवास करतो ना, परमेश्वर अनेक गोष्टी आम्हाला मार्गदर्शनाने देतो, अनेक गोष्टी परमेश्वर आम्हाला त्याच्या आत्म्यातून शिकवतो, अनेक गोष्टी तो आम्हाला उलगडा करतो, गहन गूढ गोष्टी परमेश्वर आम्हाला स्पष्ट करत असतो. म्हणून उपवासाचा दिवस किंवा उपवासाचे दिवस हे प्रियांनो सामान्य दिवस मुळीच नाहीये. हालेलुया. आता काही जणांचा हा प्रश्न आहे की मोशेने त्या नियमशास्त्रांना मिळवण्यासाठी किंवा ज्या 10 आज्ञा आहेत त्यांना मिळवण्यासाठी त्यांनी उपवास केले, आम्हाला काय गरज आहे? हालेलुया. हालेलुया. अनेक अशा गोष्टी असतात की प्रियांनो ज्या देवाच्या वचनासंबंधीने असेल की आमच्या बुद्धीने आमच्या ज्ञानाच्या जोरावरती प्रियांनो त्या गोष्टी आम्ही समजू शकत नाही. त्या समजण्यासाठी त्याचा उलगडा आपल्या जीवनामध्ये होण्यासाठी प्रियांनो आम्हाला प्रभूच्या सानिध्यतेमध्ये जाणं गरजेचं पडतं. आणि ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो ना, आम्ही स्वतःच्या शरीराला आम्ही दुर्लक्षित करतो आणि आत्म्यामध्ये प्रियांनो आम्ही प्रभू बरोबर जोडल्या जातो. आणि ज्या वेळामध्ये आम्ही आत्म्यातून प्रभूशी जोडल्या जातो त्या वेळामध्ये प्रभू केंद्रित आम्ही होत असताना प्रभू अनेक गोष्टीचा उलगडा, गहन गोष्टींचा, गहन वचनांचा उलगडा प्रभू आम्हाला करत असतो. आणि म्हणून प्रियांनो ही प्रत्येक विश्वासधाऱ्यांच्या जीवनामध्ये ही गोष्टीची गरज आहे की त्याने उपवास करावा आणि प्रभूच्या मार्गदर्शनाने त्याने आपलं जीवन भरून घ्यावं आणि त्याने प्रभू जवळ अधिक यावं. म्हणून आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी उपवास गरजेचा आहे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आणखी एक उपवास पाहायला मिळतो, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा उपवास केला असा उल्लेख नाहीये, परंतु वचन सांगतं की त्याची परीक्षा व्हावी या संबंधीने त्याने 40 दिवस आणि 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्ताने काही खाल्लं नाही. हालेलुया. 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 आणि आम्ही त्याला उपवास म्हणतो की 40 दिवस आणि 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्ताने उपवास केले किंवा त्याने काही खाल्लं नाही. आणि आपल्या सेवेच्या आरंभ करण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियांनो या उपवासाची सुरुवात केली. हे उपवास प्रभू येशू ख्रिस्ताने केले. हालेलुया. सो आपल्या सेवेच्या सुरुवातीच्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला तयार केलं, स्वतःला प्रिपेअर त्याने केलं. त्याला गरज नव्हती, होती का? त्याला गरज नव्हती, परंतु तो आपल्या कृतीतून, आपल्या वर्तणुकीतून आणि या शरीर रूपी या शरीराला त्या गोष्टीची सवय आणि त्या गोष्टीची प्रियांनो चालना मिळण्यासाठी आणि त्याच प्रकारे आपल्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने हे 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी उपवास केले. हालेलुया. सो हे उपवास आपल्याला प्रभूच्या सानिध्यतेमध्ये प्रभूच्या जवळ घेऊन जाणारे आहेत आणि त्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी उपवास कारणीभूत ठरतात. जसं आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त मोठ्या डोंगरावरती गेला. आणि ज्या वेळामध्ये आम्ही तो भाग पाहिला, जवळपास 70 ते 80 किलोमीटर ते अंतर असेल, इतकं दूर ते अंतर आहे. आणि इतक्या मोठ्या अंतराला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये गेला आणि त्या डोंगरावरती प्रभू येशू ख्रिस्ताने टेम्पटेशन माउंट म्हणून त्या डोंगराला म्हटलं जातं की 40 दिवस आणि 40 रात्र प्रभू येशू ख्रिस्ताने काही खाल्लं नाही, पिला नाही. तिथं प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली. हालेलुया. हालेलुया. सो यरीहो भागातील ते डोंगर आहे आणि यरीहो भागामध्ये ते डोंगर असताना त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र त्याने उपवास केला असं आम्ही त्याला म्हणतो. म्हणून पहिलं कारण आहे की उपवास का करावा, तर प्रभू जवळ जाण्यासाठी आणि त्याचं मार्गदर्शन
मिळवण्यासाठी आम्ही उपवास केला पाहिजे. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, हे दुसरं कारण आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी फार महत्वाचं आहे आणि ते म्हणजे स्वतःला नम्र करण्यासाठी आणि आत्मिक शिस्त लागण्यासाठी. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. मान्य आहे उपवास आहे, परंतु आवाज जोरात निघला पाहिजे आपला. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. बोलो येशू मसीह की. आता जोरात निघा. हालेलुया. सो उपवास, दुसरं कारण आम्ही पाहतोय की उपवास का करावा, तर स्वतःस नम्र करण्यासाठी आणि स्वतःला आत्मिक शिस्त लागण्यासाठी. उपवास हा आपल्या शरीराच्या गरजांपेक्षा देवाच्या इच्छेला प्राधान्य देण्यासाठी मार्ग आहे आणि हे दर्शवतो की आपण आपल्या शक्तीवरती नव्हे तर प्रभूवरती आपण अवलंबून आहोत. या गोष्टी स्पष्ट होण्यासाठी प्रियांनो, आम्ही शरीराला ही गोष्ट जतावतो, सांगतो की मी तुझ्यावरती अवलंबून नाहीये, तर मी माझ्या परमेश्वरावरती अवलंबून आहे. मी शरीराच्या शक्तीवरती, शरीराच्या सामर्थ्यावरती मी अवलंबून नाहीये, तर मी परमेश्वराच्या सामर्थ्यावरती, प्रभूवरती मी अवलंबून आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियानो आम्हाला शारीरिक दुर्बलता जाणवते, परंतु शारीरिक दुर्बलता जरी जाणवली तरी प्रियानो आम्ही आत्म्यामध्ये उत्सुक असतो आणि ही आत्मिक उत्सुकता जी असते ना प्रियानो, ती प्रभूच्या आत्म्यातून आम्हाला मिळते, त्याच्या सामर्थ्याने मिळते. आणि म्हणून प्रियानो एक वचन आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो त्या वेळामध्ये आम्ही स्वतःला नम्र करत असतो. मला वाटतं हे वचन आपण हिंदीमध्ये जर वाचलं तर आणखी सोपं होईल आपल्याला. स्तोत्र संहिता याचा अध्याय 35 आणि वचन 13 मध्ये वाचूयात. भजन संहिता 35 और वचन 13 में. स्तोत्र संहिता 35-13, सैम चैप्टर 35 वर्स 13. पस्तीस 13. जब वे रोगी थे तब तो मैं टाट टाट पहने रहा और उपवास करके दुख उठाता रहा और मेरी प्रार्थना का फल मेरी गोद में लौट आया. ओके. हे वचन जर आम्ही मराठीत वाचलं तर आणखी आम्हाला समजेल आणि इंग्लिश मध्ये वाचलं तर त्याची स्पष्टता अधिक येईल. हा वाचूया. मी तर त्याच्या आजारात गोंताट नेतत असे, मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की एक वचन या ठिकाणामध्ये देण्यात आलेलं आहे आणि ते वचन आम्ही पाहतो की जो स्तोत्र करता आहे तो स्तोत्र करता या संबंधीने लिहितो. परत एकदा वाचा प्लीज. मी तर त्याच्या आजारात गोंताट नेसत असे, मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. या ठिकाणामध्ये असं म्हणलेलं आहे की मी उपवास केला आणि माझ्या जीवाला मी क्लेश दिला. पण मूळतः हा जो शब्द आहे या ठिकाणामध्ये भाषांतरामध्ये थोडासा फरक याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल आणि तो फरक हा आहे की ज्या वेळामध्ये मी प्रार्थना केली, ज्या वेळामध्ये मी उपवास केला, मी स्वतःला नम्र केलं, हंबल्ड. त्या ठिकाणामध्ये इंग्लिशमध्ये म्हणलेलं आहे हंबल्ड म्हणलेलं आहे, मी स्वतःला नम्र केलं. सो ज्या वेळामध्ये मी उपवास करतो ना त्या वेळामध्ये आम्ही स्वतःला नम्र करण्यासाठी प्रियांनो, आत्मिकरित्या असेल, बौद्धिक असेल, मानसिक असेल, वैचारिक असेल, शारीरिक असेल, आम्ही सर्व स्वरूपाने स्वतःला नम्र आम्ही करत असतो. हालेलुया. आपलं पोट जर भरलेलं असेल ना, आपलं लक्ष हे शरीरावरती आणि जगावरती असतं. परंतु ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो त्या वेळामध्ये ह्या शरीरावरतून आम्ही लक्ष केंद्रित न राहता आम्ही प्रभू केंद्रित आम्ही व्हायला लागतं आणि ज्या वेळामध्ये आम्ही प्रभू केंद्रित होतो त्या वेळामध्ये प्रभूचं वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतं की मी उपवास केला आणि मी स्वतःला नम्र केलं, याचा परिणाम हा होतो की आम्ही स्वतःला नम्र करतो आणि आम्ही ज्या वेळामध्ये स्वतःला नम्र करतो प्रियांनो, त्या वेळामध्ये त्या नम्रतेच्या द्वारे मिळणारे जे आशीर्वाद आहे ते आपल्या जीवनामध्ये यायला लागतात. हालेलुया, हालेलुया.
नम्रतेशिवाय प्रियानो प्रभूची कृपा आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. कारण प्रभूचं वचन स्पष्टतेने सांगतं की तो नम्र जनांवरती काय करतो, आपली कृपा करतो. आणि गर्विष्ठांना परमेश्वराचं वचन सांगतं की मी दुरून ओळखितो. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आणखी मी पाहतो की ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो प्रियांनो, आम्ही स्वतःला नम्र करतो आणि आम्ही स्वतःला आत्मिक शिस्त लावतो. या संबंधीने जर आम्ही पाहिलं तर शरीरापेक्षा आम्ही आत्म्याला त्या वेळामध्ये जास्त प्राधान्य देतो. बरोबर आहे. 40 दिवसात जास्त आम्ही आत्म्याबद्दल आम्ही प्राधान्य देणारे बनतो. असंच होतं ना. हालेलुया. आम्ही आत्मिक जास्त जागरूक होतो, आत्मिकरित्या आम्ही जास्त केंद्रित होतो, प्रभूशी केंद्रित आम्ही होतो. आणि म्हणून प्रियांनो, शरीरापासून आम्ही निघून आम्ही आत्म्यामध्ये केंद्रित व्हायला लागतो. आम्ही आत्म्याला प्राधान्य द्यायला लागतो. आम्ही प्रार्थनेत एकग्रता आमच्या जीवनामध्ये वाढायला लागते. एक वचन आम्ही वाचूयात, मत्ती 4 आणि वचन 4 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. ही शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. मॅथ्यू चॅप्टर 4 वर्स 4, मत्ती 4 आणि वचन 4. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. असं हालेलुया. शास्त्र आहे. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मी पाहतो की अरण्यात प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली. आणि या परीक्षेच्या वेळामध्ये जो परीक्षक आहे त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जे उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. सो आम्ही शारीरिक दुर्बल नाही बनत. आम्हाला वाटत असेल आम्ही शारीरिक दुर्बल बनतो. मुळात आम्ही शारीरिक दुर्बल नाही बनत, आणखी जास्त परिपक्व आम्ही बनायला लागतो. हालेलुया. हालेलुया. कारण उपवास ज्या वेळामध्ये आम्ही करतो, आमच्या शरीराला या गोष्टीची सवय आम्ही लावत असतो, शिस्त आम्ही लावतो. प्रत्येक वेळेस आम्ही ज्या वेळामध्ये जेवण करतो ना, शरीराला आम्ही कामाला लावतो. ती सिस्टम ऑटोमॅटिक कामाला लागते. परंतु ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो, आमच्या शरीराला आम्ही आराम देतो आणि आमच्या शरीराला आम्ही अधिक ऍक्टिव्ह करायला लागतो. आम्ही मानसिक असेल, बौद्धिक असेल, शारीरिक असेल, वैचारिक असेल, आम्ही परिपक्व व्हायला लागतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आत्मिकरित्या जास्त परिपक्व होतो. आत्मिक शिस्त आम्ही स्वतःला लावतो. आणि आमची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना एकाग्र व्हायला लागते. एकाग्रतेने आम्ही प्रभूकडे प्रार्थना करायला लागतो. आणि म्हणून प्रियांनो, उपवास आम्हाला आत्मिक शिस्त लावण्यासाठी, आम्हाला उपवास आत्मिकरित्या स्वतःला नम्र होण्यासाठी, मानसिक, वैचारिक, बौद्धिक, शारीरिक स्वतःला नम्र होण्यासाठी उपवास फार महत्वपूर्ण कारणीभूत ठरतो. आम्ही उपवास का करावा, तर आम्ही उपवास प्रभूजवळ जाण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी. उपवास आम्ही का करावा, तर स्वतःला नम्र करण्यासाठी आणि आत्मिक शिस्त लागण्यासाठी आम्ही उपवास करावा. त्याच प्रकारे आम्ही पाहतो की आम्ही आत्मिक संयम आमच्या जीवनामध्ये विकसित होण्यासाठी प्रियांनो उपवास कारणीभूत ठरतो. आत्मसंयम. हालेलुया. आत्मसंयम होण्यासाठी प्रियांनो आम्ही ज्या वेळामध्ये उपवास करतो ना, आम्ही आत्मिकरित्या आत्मिक संयम आमच्या जीवनामध्ये प्रियांनो निर्माण व्हायला लागतो. तो वाढीस लागायला लागतो. तो आत्मिक संयम प्रियांनो आमच्या जीवनामध्ये अधिक विकसित व्हायला लागतो. जसं आम्ही पवित्र शास्त्रात पाहतो की आत्म्याचे जे फळं आहेत, ही आत्म्याची फळं या संबंधीने पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं. गलतीकारास याचा अध्याय 5 आणि वचन 22-23 मध्ये आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमने हे आहेत. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो, आम्ही आत्मिकरित्या केंद्रित झालेला असतो, प्रभूवरती आम्ही केंद्रित झालेला असतो. आणि प्रभूवरती केंद्रित झालेला असताना आत्म्याची जी फळं आहे ती आत्म्याची फळं अधिक विकसित व्हायला लागतात. हालेलुया. हालेलुया. आमचं लक्ष शरीराकडे नसतं, तर आमचं लक्ष कुठं असतं, प्रभूकडे. आणि प्रभूकडनं मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहे ना त्याच्याकडे. हालेलुया. प्रभूकडनं काय मिळतात, आम्हाला प्रीती मिळते, आनंद मिळते, शांती मिळते, सहनशीलता मिळते, ममता मिळते, चांगुलपणा मिळते, विश्वासूपणा मिळतो, आम्हाला सौम्यता मिळते, आम्हाला इंद्रिय दमन, की ज्याला आत्मसंयम त्याला म्हणता येईल. हालेलुया. या सगळ्या गोष्टी
त्या वेळामध्ये आम्हाला मिळतात आत्मिक शिस्तीच्या स्वरूपाने. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आत्मिक शिस्त आहे तो व्यक्ती आत्मिक तर परिपक्व बनतोच, तो व्यक्ती भौतिक सुद्धा परिपक्व बनतो, इतरांसाठी आदर्शाचं कारण ठरतो, इतरांना मार्गदर्शन करणारा तो ठरतो. तुमच्या परिवारात असेल, नातेवाईकात असेल, प्रियजनांमध्ये असेल, की प्रभू तुम्हाला परिपक्वतेकडे घेऊन जात असतो. आणि म्हणून प्रियानो, उपवास फार महत्वाचा आहे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी. आता ते 40 दिवसच करावेत असं काही नियम नाहीये. हालेलुया. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. हालेलुया. बाकीचे करतात म्हणून आपण करावा असं नाहीये. हालेलुया. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. काही जण 10 किलो वजन उचलू शकतात, काही जण 20, काही जण 30, काही जण 50, काही जण 100 पण. बरोबर आहे. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे आणि म्हणून आपल्या क्षमतेनुसार आम्ही उपवास केला पाहिजे. परंतु प्रभूचं वचन हे सुद्धा सांगतं की आमच्या शरीराला पीडा व्हाव्यात, आपल्या शरीराला पीडा व्हावी, आणि त्या पीडेच्या कारणाने परमेश्वर प्रसन्न नाही होत, त्याला आनंद नाही मिळत, त्याला तो संतुष्ट नाही होत. तर आमचा उपवास हा परमेश्वराला संतुष्ट करणारा असा असला पाहिजे. हालेलुया. सो आम्ही तिसरं कारण आम्ही पाहूया की या ठिकाणामध्ये उपवास का करावा. तर उपवास आम्ही का करावा, तर पश्चाताप आणि पापांची क्षमा मागण्यासाठी आम्ही उपवास करावा. जेव्हा लोकांनी किंवा राष्ट्रांनी त्यांनी पाप केलं, त्यांनी परमेश्वराच्या विरोधात ते वागले, जगले, तेव्हा त्यांनी देवाचा क्रोध शांत करण्यासाठी त्यांनी उपवास केला आणि परमेश्वराने त्यांना क्षमा केली या उपवासाच्या द्वारे. जसं पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं. योनाचं पुस्तक याचा अध्याय 3 आणि वचन 5 ते 10. जोना चॅप्टर 3 वर्स 5 to 10. योना 3 अध्याय वचन 5 ते 10. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले. तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्यांनी जाहीरनामा काढून आपला सरदाराचा असा ठराव निनवेवर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरडामेरडांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशूंनी गोंताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल, अनुताप पावेल, आपल्या संतप्त क्रोधापासून प्रवृत्त होऊन, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्याचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की निनवेच्या लोकांनी उपवास केला आणि या गोष्टी आम्हाला शिकवतात की योनाची इच्छा नव्हती. हालेलुया. योना संदेशाची इच्छा नव्हती की त्याने या लोकांना जाऊन पश्चातापाचा संदेश त्याने द्यावा, या लोकांना क्षमा मिळावी, ही परमेश्वराची इच्छा होती. परंतु योनाची इच्छा नव्हती की त्याने जाऊन संदेश सांगावा, लोकांनी पश्चाताप व्हावं आणि त्यांनी देवाकडे वळावं. हालेलुया. हालेलुया. याचं कारण आम्ही, मला वाटतं काल परवाच्या सभेला तुम्ही ऐकलंय, 1-2 दिवस अगोदर ना, आठवत आहे, शुक्रवारच्या सभेला तुम्ही ऐकलं असेल ना. आता जे आले त्यांना माहिती आहे, मी नाही सांगणार, तुम्ही व्हिडिओ बघा, त्याच्यातून तुम्हाला उत्तर मिळेल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपवास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपल्या सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणा माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरड्या मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पिऊ नये, तर मनुष्याने व पशूंनी गोंताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातच्या जुलमापासून
मागे फिरावे. कशासाठी उपवास केला त्यांनी? आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या जुलमापासून त्यांनी मागे फिरण्यासाठी त्यांनी उपवास केला. त्यांनी हे संपूर्ण त्यांच्या राज्यभर, त्या राष्ट्रभर त्यांनी जाहीर केलं. आणि त्यांनी हे जाहीर केल्यानंतर राजाने उपवास केला, प्रजेने उपवास केला, जनावरांनी सुद्धा उपवास केला. त्यांना सुद्धा काही खायला आणि प्यायला दिलं नाही. परमेश्वराने त्यांच्यावरती कृपा केली, कारण त्यांनी जो उपवास केला याचं कारण की कुमार्गापासून आणि आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावं. कारण देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. जो व्यक्ती उपवास करतो ना, तो उपवास सुद्धा परमेश्वराला पसंत असला पाहिजे बरं का. हालेलुया. जो व्यक्ती उपवास करतो, परमेश्वर त्या व्यक्तीवरती काय होतो? अनुताप पावतो. परमेश्वराचा क्रोध त्या व्यक्तीवरती होत नाही, तर परमेश्वर काय करतो? त्या व्यक्तीला क्षमा करतो. आणि आम्ही वचन 10 मध्ये आम्ही पाहतो की देवाने त्यांचे वर्तन पाहिले. हालेलुया. उपवास केल्यानंतर काय करतो आम्ही? या निनवेच्या लोकांनी काय केलं? उपवास केल्यानंतर काय केलं त्यांनी? पश्चाताप केला. वचन सांगतं की त्यांनी गोंताट ते नेसले, ते राखेमध्ये जाऊन बसले. आणि वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी आपल्या कुमार्गापासून ते परावृत्त झाले, कुमार्गापासून ते मागे फिरले, जुलमापासून ते मागे फिरले. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणि असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्यांच्यावर ते आणले नाही. हालेलुया. परमेश्वर निनवेचा संपूर्ण समूळ नाश करण्याची परमेश्वराची इच्छा होती, कारण त्यांच्यामध्ये कुकर्म होते, त्यांच्यामध्ये जुलूम होते. आणि या कारणाने परमेश्वर त्यांना शासन करणार होता. परंतु ते शासन परमेश्वर त्या वेळामध्ये रोखतो किंवा परमेश्वर करत नाही, ज्या वेळामध्ये हे सर्व निनवेचे लोक पश्चातापी होतात, परमेश्वराजवळ येतात, ते आपलं वर्तन बदलतात. काय करतात? आपलं वर्तन, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं आचरण पूर्णपणे बदलतात. कुमार्ग सोडून देतात, जुलूम करणं सोडून देतात आणि ते पश्चातापी होतात आणि आपल्या पापांची क्षमा परमेश्वर त्यांना देतो. बोले येशू मसीह की. सो ज्या वेळामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण चुकतो, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाप करतो, कुमार्ग असेल, जुलूम असेल, अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात किंवा घडतात किंवा आपण करतो, त्या कारणासाठी पियानो आम्ही पश्चातापी होतो, परमेश्वराकडे आम्ही क्षमा मागतो, आम्ही उपवास करतो. परमेश्वर आपला क्रोध त्या लोकांवरती येऊ देत नाही, परमेश्वर त्यांना क्षमा प्राप्त करून देतो. हालेलुया. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे की त्याच्या लोकांना क्षमा त्याने करावी, कारण प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. तर प्रत्येकांना क्षमा करावी प्रभूची इच्छा आहे. तो क्षमा करणार आहे. याचा अर्थ हा नाही की तो क्षमाच करतो, आम्ही पापच करावं, क्षमा मिळावी. हालेलुया. एकामागून एक ती गोष्ट करत नाही. क्षमा तो देतोय ना, तर प्रभूचं वचन सांगतं की ते पाप, ती चूक त्या व्यक्तीने परत करू नये. पश्चातापाचा अर्थ हा आहे, त्याने क्षमा मिळवली ना, तर ती चूक, ते पाप त्याने परत करू नये. रिपीट ती गोष्ट त्याने करू नये. हालेलुया. तरच तो प्रभू क्षमा करतो. बोले येशू मसीह की. येशू मसीह की. निनवेच्या लोकांना परमेश्वराने काय दिलं? क्षमा दिली. त्यांच्यावरती येणारं अरिष्ट परमेश्वराने टाळलं. याचं कारण काय ठरलं? उपवास आणि त्यांच्या जीवनातील बदल. हालेलुया. उपवास, पश्चाताप आणि त्यांच्या जीवनातील वर्तणुकीमध्ये बदल. हालेलुया. उपवास, पश्चाताप आणि वर्तणुकीमध्ये बदल. हालेलुया. हालेलुया. काय काय केलं त्यांनी? उपवास केला, पश्चाताप केला, आपली वर्तणूक त्यांनी बदलली. आता काही जण ना दोन गोष्टी करतात. काय करतात? उपवास करतात, पश्चाताप करतात, परंतु वर्तणूक काय बदलत नाही.
हालेलुया, हालेलुया. या तिन्ही गोष्टी जर झाल्या तर परमेश्वर आपला क्रोध त्यांच्यावरती ओढवणार नाही. प्रभू स्पष्ट आहे. प्रत्येक एक शिकवण आम्हाला काहीतरी विशेष प्रकारचा बोध करणारी असते. आणि हा बोध प्रियांनो या वचनातून, या पुस्तकातून, या अध्यायातून आम्हाला आहे की या निनवेच्या लोकांनी काय काय केलं. त्यांनी आपल्या जीवनामध्ये पश्चाताप केला, त्यांनी उपवास केला, त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांनी आपल्या वर्तणुकीमध्ये बदल केला. हालेलुया. आजच्या वेळामध्ये ही गोष्ट फार कमतरतेने घडते. हालेलुया. आणि परमेश्वराकडून कृपेची अपेक्षा आम्ही करतो. वर्तणूक बदललीच पाहिजे. हालेलुया. वर्तणूक जर बदलत नाही तर परमेश्वर कृपा कशी काय करेल. हालेलुया. आमची वर्तणूक, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमची प्रत्येक गोष्ट प्रियानो प्रभू रेकॉर्ड करत असतो. त्याच्या समोर आहे सगळ्या गोष्टी. हालेलुया. इवन एवढी गोष्ट आहे की परमेश्वराचं वचन सांगतं की आमच्या मनातील, आमच्या अंतःकरणातील प्रत्येक विचार त्याला माहिती आहे. आता अशी मशीन कोणाकडेच नाहीये, फक्त परमेश्वराकडे. हालेलुया. एक्सरे मशीन असेल, सोनोग्राफी असेल, MRI असेल, सिटी स्कॅन असेल, ते फक्त शरीरातील जे दोष आहे, शरीरातील कमतरता आहे, आजार आहे, या गोष्टी स्पष्ट करतात. परंतु अंतःकरणातील ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी ओळखण्याचं सामर्थ्य केवळ प्रभूकडे आहे. आणि म्हणून आमची वर्तणूक बदलणं फार गरजेचं आहे. उपवास करतो, आमच्या उपवासाबरोबर पश्चाताप आम्ही करतो. पश्चातापाबरोबर आम्हाला कळून चुकतंय की आम्ही कोणतं वागलं पाहिजे आणि कोणतं नाही वागलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि कसं नाही वागलं पाहिजे. कळतं, आम्हाला कळतं, पूर्णपणे कळतं. हालेलुया, हालेलुया. आम्ही बरोबर वागतोय की चुकीचं वागतोय हे आम्हाला कळतं. आणि ह्या समज देणारं परमेश्वराचं वचन आहे. आणि जर ते समजत नसेल ना, आपली वर्तणूक योग्य आहे की अयोग्य आहे, कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या, देवाच्या लोकांचं. हालेलुया. कारण देवाचे लोक स्पष्टतेने बोलणारे असतात. आणि जिथं स्पष्टतेने नाही बोलत ना, फार गोड बोलतायत, समजून घ्या, ते तुमचं आत्मिक नुकसान करताय. हालेलुया. प्रखरतेने प्रभूचं वचन आहे ते प्रखरतेने सांगितलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की निनवेच्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी उपवास केला, पश्चाताप केला, वर्तणुकीत बदल केला आणि परमेश्वराने त्यांना क्षमा दिली. आज सुद्धा प्रभू हीच इच्छा आहे की आम्ही उपवास का करावा, तर आम्ही उपवास करत असताना पश्चातापी व्हावं. पश्चातापी बरोबर आम्ही आमचं वर्तणुकीमध्ये बदल करावा. आणि त्या वेळामध्ये प्रभू नक्की आपल्या जीवनात आणि आपल्या परिवारात नक्की तो क्षमा देईल, आशीर्वाद देईल, कृपा प्रदान करेल. जोरदार वाजूया. चौथं कारण आम्ही पाहूया की उपवास का करावा, तर उपवास संकटात प्रभूचा आधार मिळण्यासाठी आम्ही करावा. हालेलुया, हालेलुया. जसं मला सुरुवातीला अनेक जणांनी उत्तर दिलं की आम्ही उपवास प्रभूसाठी करतो, आम्ही परमेश्वरासाठी करतो. परंतु आता जसं त्यांना शिक्षण मिळतंय ना, देवाचं वचन ते ऐकतायत, त्यांचं हे उत्तर बंद झालंय. हालेलुया. बरोबर आहे. काही जण म्हणायचे तुम्ही उपवास का बरं करतात. मी विचारलंय त्यांना, एक 3-4 वर्षा अगोदर विचारायचो मी त्यांना, उपवास का करतात, तर ते सांगायचे परमेश्वरासाठी करतो. परमेश्वरासाठी काय गरजेची. खरी गरज आपल्याला आहे, स्वतःला गरज आहे, परिवारासाठी गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाची गरज की आपल्या जीवनामध्ये ज्या वेळामध्ये मी उपवास करतो ना, संकटामध्ये प्रभूचा आधार मिळण्यासाठी आम्ही उपवास करतो. आणि तसा केलाच पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. कारण आपलं जे जीवन आहे ना, ते संकटाने भरलेलं आहे. ख्रिस्ती जीवन फार संकटाने भरलेलं आहे. बरोबर आहे का. हालेलुया. फार संकटाने भरलेलं आहे. जगातल्या लोकांकडे आपण पाहतो, आपल्याला वाटतं की त्यांच्या जीवनात संकट का नाहीये, कारण त्यांच्याकडे प्रभू नाहीये. हालेलुया. आणि ज्याच्या जीवनामध्ये प्रभू आहे त्याच्या जीवनामध्ये जास्त संकट आहे. कारण प्रभूने अगोदरच सांगितलंय काय होईल, तुम्हाला जगामध्ये क्लेश होतील, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे.
तुम्हाला क्लेश होणार आहे, संकट तुमच्या जीवनात येणार आहे, अडचणी तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, परंतु तुम्ही धीर धरा. काय करायचंय आम्हाला? धीर धरायचंय. परंतु ख्रिस्ती विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये जर धीर नाहीये तर तो फार काळ टिकाव नाही धरू शकत. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये धीराची आवश्यकता आहे. ख्रिस्ती जीवन हे धीराने भरलेलं असलं पाहिजे, संयमाने त्याचं जीवन भरलेलं असलं पाहिजे. आत्ताच मागितलं आणि आत्ताच मिळालं पाहिजे अशी अपेक्षा जर ठेवतो ना, तर आमच्या जीवनात धीर नाहीये, आम्ही विश्वासामध्ये फार काळ टिकू शकत नाही, ख्रिस्तामध्ये फार काळ आम्ही टिकू शकत नाही. धीर, संयम आपल्या जीवनात फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही संयम आणि धीराने प्रभूकडे मागतो ना, प्रभू चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये देतो, चांगल्याच गोष्टी देतो. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये अनेक आक्रमण झाले, अनेक संकट इस्रायली लोकांना आले. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये त्यांच्या जीवनात संकट आले, अडचणी आल्या, वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमण झाले, त्या वेळामध्ये त्यांनी उपवास केले. अनेक उपवास त्यांनी केले. माहिती आहे आपल्याला, इस्रायल लोकांनी अनेक वेळेस उपवास केलेत. एकच उपवास आम्ही पाहूया की या उपवासामध्ये परमेश्वरने त्यांना कशी सहायता केली. एस्तेरचं पुस्तक अध्याय 4 आणि वचन 16 मध्ये. एस्तेर चॅप्टर 4 वर्स 16. एस्तेर 4 आणि 16. जा शूशनेतले सर्व यहुदी जमवा, माझ्याकरिता उपास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्नदक सेवू नका. मीही आपल्या दासीसह तसाच उपास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. आमेन. या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की एस्तेरने असा निरोप पाठवला की तुम्ही काय करा, 3 दिवस उपवास करा, 3 दिवस व 3 रात्री अन्नोदक सेवू नका. मीही आपल्या दासींसह तसाच उपवास करील. आपल्या असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत जाईल, आत राजाकडे जाईल, मग मी मेले तर मेले. मर्दखायने जाऊन एस्तेरच्या आज्ञाप्रमाणे सर्व काही केले. मर्दखाय आणि एक व्यक्ती आहे जो आहे हमान. हमान की सर्व यहुदी लोकांना ठार मारण्याचा त्याने कट केला होता. समूळ त्यांचा नाश करायचा, नष्ट त्यांना करायचं. राजाकडनं त्याने अशा प्रकारचा हुकूम त्याने प्राप्त करण्यासाठी त्याने योजना आखली होती. आणि मी पाहतो की या सगळ्या गोष्टी एस्तेरच्या कानापर्यंत पोहोचवल्या जातात. आणि एस्तेर काय करते, मग मर्दखायला सांगते, निरोप पाठवते की 3 दिवस आणि 3 रात्र तुम्ही काय करा, उपवास करा. आणि याचा परिणाम काय झाला की तिने उपवास केला. आणि वचन या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की ती नियमांच्या विरोधात जाऊन तिने राजाकडे ती आत गेली. नियम काय नियम होता? राजा जर बोलवतो ना तरच राजा समोर जायचं. आणि जर बोलवलं नाही आणि एखादा व्यक्ती जर राजा समोर जातो ना, तर त्या व्यक्तीला काय केलं जाईल, ठार मारण्यात येईल. प्रियानो, फार भयंकर अशा स्थितीचा सामना प्रियानो सर्व इस्रायली लोक आणि एस्तेरने आपल्या जीवनामध्ये केला. तिने नियमाच्या विरोधात जाऊन तिने राजासमोर ती गेली. परंतु आम्ही पाहतो की हा आधार देणारा केवळ परमेश्वर होता. त्या राजाच्या मनाचा संपूर्ण ठिकाणा, त्याचा ठाव घेणारा परमेश्वर होता. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये एस्तेर त्या ठिकाणामध्ये गेली, एस्तेरने सगळी हकीकत त्या ठिकाणामध्ये स्पष्ट केली आहे. आणि त्याचा परिणाम आम्हाला पुढे पाहायला मिळतो की परमेश्वराने सर्व इस्रायल लोकांचा, यहुदी लोकांचा परमेश्वराने बचाव करण्यासाठी परमेश्वराने एस्तेरचा मोठा उपयोग केला. हालेलुया. परंतु पुढे अगोदर आम्ही पाहतो की एस्तेर अगोदर तयार नव्हती. एस्तेर अगोदर तयार नव्हती. एस्तेरने काय सांगितलं, मी जाऊन राजाला सांगणार नाही. परंतु मर्दखायने तिला काय सांगितलं की परमेश्वराने तुला याच्यासाठीच नियुक्त केलं आहे. आणि आता जर तू ही गोष्ट विसरून गेली, आता जर तू हे केलं की तू लोकांसाठी जर रदबदली केली नाही, लोकांसाठी जर तू राजाकडे गेली नाही,
तर तुझ्या लोकांचा समूळ नाश होईल, परंतु परमेश्वर याचा झाडा तुझ्याकडून घेईल. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने आम्हाला निवडलंय, परमेश्वराने आम्हाला या जगातून वेगळं केलंय. आपण आपली जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. जसं एस्तेरने नियमाच्या विरोधात जाऊन ती राजाकडे गेली आणि रदबदली केली, प्रियानो, आज आम्हाला सुद्धा त्या स्वर्गीय राजाकडे जाऊन आपल्या लोकांसाठी रदबदली करायची, त्यांच्यासाठी मध्यस्थी करायची. कारण आज अनेक लोक, प्रियानो, त्या नरकाच्या वाटेवरती, त्या नरकाच्या मार्गावरती ते चाललेले आहेत आणि त्यांच्यासाठी, प्रियानो, मध्यस्थी करण्याचं काम परमेश्वर त्याच्या लोकांना देतो. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये संकटामध्ये परमेश्वराने, प्रभूने त्यांना आधार दिला. एस्तेरने ती मध्यस्थी केली, उपवास केली, प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्यांना आधार प्रदान केला. आणि म्हणून प्रियानो, तुम्ही सुद्धा ज्या वेळामध्ये उपवास करता, प्रार्थना करता, पश्चातापी होता, वर्तणूक बदलता, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तो आधार द्यायला लागतो. आणि तो आधार मनुष्याचा नाहीये. मनुष्याचा आधार, प्रियानो, कधी कधी संपुष्टात येतो. मनुष्याच्या आधाराची सीमा आहे. हालेलुया. मनुष्याच्या आधाराची सीमा आहे. बऱ्याच वेळेस मनुष्य म्हणतो, मी कधीपर्यंत या व्यक्तीला आधार देऊ, कधीपर्यंत या व्यक्तीला मी मदत करू. परमेश्वर असं कधीच नाही बोलत. लिमिटलेस आहे तो. ज्या वेळामध्ये तो त्याच्या लोकांना आधार देतो ना, तर त्या गोष्टी तो कधी बोलून दाखवत नाही. इस्रायल लोकांचा किती हट्ट परमेश्वराने सहन केला, इस्रायल लोकांचं किती परमेश्वराने सहन केलं, तरी परमेश्वराने त्यांना वचनदत्त प्रदेशापर्यंत, वचनदत्त देशापर्यंत परमेश्वराने नेलं की नाही? नेलंच. आणि आज सुद्धा ते त्या ठिकाणामध्ये वास्तव्य करत आहे, ज्याला हजारो वर्ष झालेत. परमेश्वर त्याची कृपा करणं सोडत नाही. परमेश्वर त्याच्या कृपेवरती तो कृपा करतो, ज्ञान देतो, बुद्धी देतो, चातुर्य देतो, संरक्षण देतो, आधार देतो. तोच परमेश्वर इस्रायलाचा देव आपला प्रत्येकांचा जिवंत देव आहे, की जो परमेश्वर आम्हाला सुद्धा संकटामध्ये आधार देणारा तो प्रभू आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही उपवास का करावा? तर संकटामध्ये आम्हाला प्रभूचा आधार मिळण्यासाठी आम्ही उपवास करावा. आम्ही 4 कारणं पाहिलीत. उपवास का करावा? पहिलं कारण प्रभूजवळ जाण्यासाठी व त्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी. दुसरं कारण की स्वतःला नम्र आणि आत्मिक शिस्त लावण्यासाठी. तिसरं कारण आम्ही पाहिलं की पश्चाताप आणि पापांची क्षमा मागण्यासाठी. चौथं कारण आम्ही पाहिलं की संकटात प्रभूचा आधार मिळण्यासाठी आम्ही उपवास केला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. सो एकंदरीत 4 कारण आम्ही पाहिलेत. पुष्कळ कारण आहेत, परंतु थोडक्यातून आम्ही समजू शकतो की आम्ही उपवास का केला पाहिजे. त्यानंतर आता आम्ही पाहूया की खरा उपवास या संबंधीने आम्हाला प्रभूचं वचन काय सांगतं. उपवास तर आम्ही करतोय, आता खरा उपवास कसा आहे, कोणता आहे? यशायाचं पुस्तक याचा अध्याय 58 आणि वचन 1 ते 12 मध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि हा अध्याय आपल्याला प्रत्येकाला चांगल्या प्रकारे पाठ आहे, माहिती आहे की उपवास आम्ही करत असताना आमचा उपवास कसा असला पाहिजे. आणि हा उपवास आम्ही करत असताना आम्ही फक्त अन्न खात नाहीये, याला उपवास म्हणलेलं नाहीये. हालेलुया. आम्ही फक्त अन्न खात नाहीये, त्याला उपवास म्हणलेलं नाहीये. तर उपवास मुळात काय आहे, खरा उपवास काय आहे, या सगळ्या गोष्टी या वचनामध्ये दिलेल्या आहेत. आम्ही एक एक गोष्टी आम्ही या वचनात पाहणार आहोत. वाचूयात आम्ही वचन. या ठिकाणामध्ये मला सांगतं आयझाया चॅप्टर 58 वर्स 1 to 12. यशायाचं पुस्तक 58 वचन 1 ते 12. उपवासाचे योग्य पालन. कंठरव कर, कसर करू नको. आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकास त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातके विदित कर. ते तर दररोज, रोज आणि रोज मजकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचा नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मजजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपवास करीतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता. तुम्ही आपल्या सर्व मजुराकडून काबाड कष्ट करविता. पहा, तुमचा उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठोसाठोसी करिता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय?
मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपवास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? तू आपले अन्न भुक्यालास वाटावे, तू लाचारास व निरिष्ठास आपल्या घरी न्यावे, उघड्या दृष्टीस पडलास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, हाच तो उपवास नव्हे काय? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखी होईल. तेव्हा तू हाक मारशील, ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील, तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्तात जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला माध्यमाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पण पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील, पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील. मोडतोडीच्या जीर्णोद्धार करणाऱ्या वस्ती होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणारा असे तुझे नाव पडेल. हालेलुया. या ठिकाणामध्ये यशया संदेष्टाने उपवासाचे योग्य पालन या आशयाखाली लिहिलेले वचन आहे. ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो तो फक्त आम्ही काही खात नाही म्हणून त्याला उपवास असं कन्सिडर केल्या गेलेलं नाहीये. हालेलुया. काही न खाणं म्हणजे उपवास मुळीच नाहीये बरं का. हालेलुया. हालेलुया. कधी कधी राग आल्यानंतर सुद्धा आम्ही काय खात नाही ना, मग त्याला उपवास म्हणलं जातं का? नाही. मग तसंच हे सुद्धा आहे. काही नाही खाल्लं म्हणजे उपवास आहे असा मुळीच अर्थ होत नाही. हालेलुया. तर या उपवास म्हटलेल्या या वेळामध्ये आम्हाला काय करायचंय, पालन काय करायचंय, कोणत्या गोष्टी आम्हाला करायच्या, तर वचनात ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहे की ज्या लोकांच्या जीवनामध्ये अन्याय आहे त्या लोकांना आम्हाला त्यांच्या बंधनातून मोकळं करायचंय, त्यांची बंधनं तोडायची. हालेलुया. कारण वचनात या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये आम्ही उपवास करतो, उपवासाच्या वेळामध्ये या गोष्टी या ठिकाणामध्ये दिलेल्या आहेत की वचन 3 मध्ये की आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस, आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस. पहा, आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करवता. पहा, उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोसी करिता. तुमचा शब्द उर्दूलेखी ऐकू जावा यासाठी तुमचे हल्लीचे उपवास आहेत का? आहेत असे नाही. हालेलुया. हालेलुया. उपवास असल्यानंतर काय होतं बरं, मला एक सांगा, ज्यांना भूक सहन होत नाही काय होतं तुमच्या बरोबर? हा, चिडचिड होते. आणखी थरथर व्हायला लागतं ना, आणखी आवाज वाढायला लागतो, मनाचं संतुलन बिघडलेलं असतं, कोणाचं ऐकून घेतल्या जात नाही. बरोबर आहे. आता या गोष्टी जर होत आहे तुमच्या बरोबर तर या उपवासाच्या दिवसात तुम्हाला कंट्रोल करावे लागेल. आणि जर हे तुमच्यातून कंट्रोल नाही होत मग उपवास करू नका. स्पष्ट आहे. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने सांगतं की हल्लीचे जे तुमचे उपवास आहे या संबंधीने की तुमचा शब्द उर्दू लोकी ऐकू जावा यासाठी तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. आम्ही ज्या वेळामध्ये उपवास करतो, आम्ही पश्चाताप करतो, आम्ही प्रार्थना करतो, आपलं वर्तणूक आम्ही बदलवतो आणि आम्ही प्रार्थना करत असताना तो शब्द ऊर्ध्वलोकी गेला पाहिजे. म्हणजे आमची जी कनेक्टिव्हिटी आहे ना, आमची जी जवळीकता आहे ती प्रभू बरोबर अधिक घट्ट होण्याचा हा वेळ आहे. हालेलुया. परंतु उपवास आम्ही करत असताना
आमच्या शब्दांचा जोर बदललेला असतो, आमचे शब्द बदललेले असतात. असं होता कामा नाही. आणि या वेळामध्ये जास्त कटकटी होतात बरं का. 40 दिवसाची उपवास हा साधारण काळ मुळीच नाहीये. आमचं हे युद्धाचा वेळ आहे, आत्मिक युद्धाचा वेळ आहे. हालेलुया. आणि ह्या आत्मिक युद्धामध्ये आम्ही एकटे नाही, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तो आमच्या बरोबर असताना आम्हाला त्या सैतानावरती वर्चस्व मिळवायचंय, त्याच्या वृत्तीवरती आम्हाला वर्चस्व मिळवायचंय, त्याच्या वागण्यावरती बोलण्यावरती प्रियानो आम्हाला वर्चस्व मिळवायचंय. त्याचा प्रभाव आपल्यावरती होऊ देता कामा नये. हालेलुया. नाहीतर आम्ही उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे ऍडव्हर्टाइजमेंट मुळीच करू नका. हालेलुया. आणि हे सुद्धा सांगण्याची गरज नाही की 40 दिवसाचे उपवास सुरू झालेत म्हणून. नाहीतर आम्ही सहज सांगतो. हालेलुया. हालेलुया. आम्हाला गरज नाही सांगण्याची. हालेलुया. आमचे उपवास हे आमचे व्यक्तिगत असले पाहिजे आणि ते आमच्या प्रभू बरोबर आम्ही दृढता आणि गहनतेला निर्माण करणारे असले पाहिजे. या ठिकाणामध्ये जसं आम्ही पाहत आहोत की जे उपवास आहेत ते उपवास मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे काय, मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवास, उपवासाचा दिवस आहे काय, लवाळ्यासारखे आपले डोके लवणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राग पसरवणे याला उपवास म्हणतोस काय, आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय, आपल्या जीवाला पीडा होईल असा पीडा देणारा उपवास परमेश्वराला पसंत पडेल काय, होईल का? तुम्हाला फार पीडा होत आहे, उपवास धरल्यानंतर तुम्हाला थरथरी होते, तुम्हाला चक्कर येते. हालेलुया, हालेलुया. आणि हा उपवास परमेश्वराला पसंत पडेल काय? सलाईन लावण्याची वेळ पडेल ना. हा उपवास परमेश्वराला पसंत पडेल काय? नाही पडणार. हालेलुया. इतकी वेळ नका येऊ देऊ. परमेश्वर जाणतो आपली परिस्थिती, आपली एक सीमा आहे आणि एक सीमा परमेश्वराला माहिती आहे की इतका मी पेलवू शकतो तर तितकंच पेलवलं पाहिजे. हालेलुया. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. जसं वय वाढतं ना तशी क्षमता सुद्धा कमी अधिक होत असते. हे आम्ही समजलंच पाहिजे, समजलंच पाहिजे आम्ही. कारण प्रभूचं वचन सांगतं की आम्हाला पीडा व्हावी अशा उपवासाला परमेश्वर मान्य करत नाही. ती पीडा केवळ आम्ही स्वतःलाच करून घेतो आणि ह्या गोष्टी देवाला संतुष्ट करणाऱ्या नाहीये, त्या गोष्टी देवाला दुःख देणाऱ्या ठरतील ना, कारण आम्ही त्याचे लेकर आहोत. आणि लेकराला त्रास झाला तर परमेश्वराला आनंद वाटेल का? नाही वाटणार. त्याला संतुष्ट करणार असा उपवास आम्ही केला पाहिजे. तर आम्ही काय केलं पाहिजे या संबंधीने प्रभूचं वचन सांगतं की दुष्टतेच्या बेडा तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय. काय करायचं आहे आम्हाला? ज्यांच्या जीवनामध्ये अन्याय आहे त्यांची बंधन आम्हाला तोडायचे, जे पीडित आहे आम्हाला त्यांना मुक्त करायचे, जे भुकेले आहे आम्हाला त्यांना अन्न द्यायचंय, गरिबांना आश्रय द्यायचा आहे. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला पाहायला मिळतं की तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टी पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तो आपल्या बांधवांना तोंड लपू नये, हाच तो उपवास नव्हे काय. हालेलुया. आमच्या उपवासाच्या दिवसात आम्ही काय केलं पाहिजे? आपलं अन्न आम्ही जे भुकेले आहे त्यांना आम्ही द्यायला पाहिजे. तो परमेश्वराला पसंत आहे. हालेलुया, हालेलुया. नाहीतर काही जण म्हणतील 40 दिवस आपला किराणा वाचला. हालेलुया. असं नका होऊ देऊ. जे भुकेले आहे त्यांना आम्ही ते अन्न द्यायला पाहिजे, जे गरजवंत आहे. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला शिकवण देत आहे की खरा उपवास हा आहे की जे अन्यायाच्या बंधनामध्ये आहे आम्ही त्यांना त्यांची बंधनं तोडण्यासाठी, जे पीडित आहे त्यांना मुक्त करण्यासाठी, भुकेल्यांना अन्न देण्यासाठी, गरिबांना आश्रय देण्यासाठी आम्ही आमचा उपवास केला पाहिजे. आणि या उपवासाच्या दिवसात या गोष्टी आमच्या जीवनात घडल्या पाहिजे. हा खरा उपवास आहे. त्याच प्रकारे उपवासामध्ये आम्ही ज्या काळजी घेतल्या पाहिजे प्रियांनो, याची शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. उपवासाच्या दिवसामध्ये घ्यावयाची काळजी. कोणती काळजी आम्हाला घ्यायची?
हालेलुया, हालेलुया. पाहूयात आम्ही, कारण ही काळजी घेणं फार गरजेची आहे, कारण प्रभूला आपली काळजी आहे. पाहूयात. आणि ही शिकवण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. मत्ती शुभवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 16 ते 18. मॅथ्यू चॅप्टर 6 वर्स 16 to 18 वाचूयात. गुप्त उपवास. तुम्ही जेव्हा उपवास करिता तेव्हा ढोंग्यासारखे. एक मिनिट. या ठिकाणामध्ये या वचनाचं जे टायटल आहे ना, ते टायटल काय आहे? गुप्त उपवास. कसा? थोडं जोरात बोला, आणखी एकदा. हालेलुया. आता पाहूयात पुढे, वाचा. तुम्ही जेव्हा उपवास करिता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहे. तू तर उपवास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये गुप्त उपवासासंबंधीने प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवण दिली, आणि ह्या शिकवणीमध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे की आम्हाला ही काळजी घ्यायची आहे उपवासाच्या दिवसामध्ये. काय काय काळजी घ्यायची? ढोंग्यासारखं मलानमुख होऊ नका. आम्ही उपवास करत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून आपले तोंड विरूप करू नका. हालेलुया, हालेलुया. हे करायचंय. उपवास आहे, चेहऱ्यावरती 12 वाजलेलं नाही पाहिजे. एकदम चेहरा फ्रेश, बाकीच्या दिवसापेक्षा जास्त फ्रेश वाटला पाहिजे उपवासाच्या दिवशी. हालेलुया. कारण आमची जी कनेक्टिव्हिटी असते ना, आमचा संपर्क आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताशी करत असतो, परमेश्वराशी करत असतो, आणि तो आम्हाला तेज देणारा आहे, तो आम्हाला सामर्थ्य देणारा आहे, तो आम्हाला शक्ती देणारा आहे. आणि म्हणून प्रियांनो, उपवासाच्या वेळात प्रभूचं वचन सांगतं की ढोंग्यासारखे मलानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. जसं मी यशाच्या पुस्तकात वाचलं, ते लवाळ्यासारखं आपलं डोकं लावून घेतात, गळून गेले. हालेलुया, हालेलुया. असं होऊ देऊ नका. उपवास आहे तो उपवास कोणाला कळाला पाहिजे? फक्त प्रभूला. तो उपवास तुम्हाला आणि प्रभूला माहिती असला पाहिजे, तरच तो उपवास मान्य आहे. उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे. हालेलुया. असं करू नका, नाहीतर सगळ्या नातेवाईकांमध्ये उपवास माहिती होऊन जातो की याला उपवास आहे म्हणून. हालेलुया. उपवास सुटल्यानंतर सुद्धा मला उपवास होता. हालेलुया. आमचा उपवास हा केवळ वैयक्तिक गुप्त उपवास असला पाहिजे. आणि तो कसा असला पाहिजे या संबंधाने सुद्धा आम्ही यश 58 मध्ये आम्ही वाचलं. आम्ही कटकटी करू नये, वाद करू नये, बडबड करू नये. तर प्रभूचं वचन सांगतं की आम्ही काय करायला पाहिजे, तर तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व तोंड धु. काय करायचंय? ओके. आता याच्यामध्ये फार मार्मिक गोष्टी बरं का, आत्मिक आहे आणि शारीरिक सुद्धा याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. आम्ही तोंड धुतल्यानंतर आम्ही कसे दिसतो? प्रसन्न, बरोबर आहे, फ्रेश वाटतो ना. आपण स्वतःला वाटायला लागतं आणि समोरच्याला सुद्धा वाटतं हा फ्रेश आहे, बरोबर आहे. आणखी तेल लाव म्हणलेलं आहे. तेल लावल्यानंतर तो व्यक्ती कसा दिसतो? नीटनेटका दिसतो, बरोबर आहे. आणखी तेल दर्शवतं ते अभिषेकाचं. हालेलुया, हालेलुया. आणि पाणी की जे आम्ही तोंडाला लावतो ते सुद्धा एका अभिषेकाला दर्शवतं. ज्या वेळामध्ये अभिषेक आमच्या जीवनामध्ये असतो ना प्रियानो, त्या वेळामध्ये आम्ही म्लानमुख झालेलो नसतो, तर आम्ही प्रसन्न दिसायला लागतो. हालेलुया. आमचा उपवास आमच्यासाठी, आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी, आपल्या परिवारासाठी आहे. आपल्या जीवनामध्ये संकटात आधार मिळण्यासाठी आहे. आपल्या जीवनामध्ये पश्चातापात आणि पापाची क्षमा मिळवण्यासाठी आहे. उपवास स्वतःला नम्र आणि आत्मिक शिस्त मिळवण्यासाठी आहे. उपवास आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या जवळ आणि त्याचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी आहे.
तर प्रियांनो, उपवास आम्ही करत असताना आपला चेहरा उदास दिसता कामा नये. उपवास आम्ही करत असताना तो इतरांना कळता कामा नये आणि असा आम्ही वागता कामा नये की आपल्याला उपवास आहे. आणि तुमचा उपवास हा प्रभूमध्ये आणि तुमच्यामध्ये गुप्त असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. सो आता प्रश्न आहे की आम्ही उपवास केला पाहिजे का? हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. रोमकरासपत्र याचा अध्याय 14 आणि वचन 6 मध्ये, रोमन चॅप्टर 14 वर्स 6, रोमकरासपत्र 14 आणि वचन 6. जो दिवस पाळितो तो प्रभू करता पाळितो आणि जो खातो तो प्रभू करता खातो, कारण तो देवाचे आभार मानितो. जो खात नाही तो प्रभू करिता खात नाही आणि तोही देवाचे आभार मानितो. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जो दिवस पाळतो तो प्रभू करिता पाळतो. आणि कंसात दिलेलं आहे की आणि जो पाळत नाही तो प्रभू करिता पाळत नाही. आम्ही जर उपवास करतो ना तर आम्ही प्रभूसाठी म्हणून पाळतो ना, करतोय. बरोबर आहे. प्रभूच्या सामर्थ्याने करतो, त्याच्या अभिषेकाने करतो. आणि त्या गोष्टी आम्ही करत असताना आम्ही अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे मत आणि मतांतर आहेत की काही जण म्हणतात उपवास केले पाहिजे, काही जण म्हणतात उपवास नाही केले पाहिजे, आपल्याला काही गरज नाहीये, आपल्याला काही आवश्यकता नाहीये. येशूने केले, मोशेने केले, देवाच्या संदेश त्यांनी केलं, दॅट्स इट, संपलं. त्यांच्यापेक्षा जास्त आहोत का आपण? हालेलुया. त्यापेक्षा अधिक जास्त दुष्टाई आता वाढलेली आहे. हालेलुया. जास्त दुष्टाई वाढलेली आहे जगामध्ये. शेवटच्या वेळामध्ये आम्ही आहोत आणि जितके जास्त आम्ही उपवास करतो प्रियांनो, आम्ही स्वतःची राखण करतो, आम्ही स्वतःचं प्रियांनो आत्मिकरित्या आम्ही केंद्रित प्रियांनो होतो. प्रभूशी आम्ही अधिक जुडल्या जातो आणि जितका आम्ही प्रभूशी अधिक जुडल्या जातो प्रियांनो, आम्हाला तितकं अधिक देवाच्या वचनाचं मार्गदर्शन मिळतं, प्रभूचं मार्गदर्शन मिळतं आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मिकरित्या उन्नतीत होतो. प्रियांनो, आम्ही शरीराला नाकारतो आणि आत्म्याला आम्ही केंद्रित करतो. ज्याचा त्याचा हा प्रश्न आहे की त्याने उपवास करावा की नाही करावा. हालेलुया. आत्मसंयमी बनण्यासाठी प्रियांनो उपवास फार कारणीभूत ठरतो. बोलिये येशू मसीह की. आणि जर आम्हाला उपवास आत्मसंयमी बनवत असेल तर प्रियांनो उपवास आमच्या जीवनात आम्ही केलेला उत्तम. हालेलुया. आणि जर आम्ही स्वतःला उपवासा वाचून जर आत्मसंयमी बनवतो, उपवास वाचून जर प्रभू आम्हाला आधार देतो, उपवास वाचून आम्हाला प्रभूचं मार्गदर्शन मिळतं, उपवास वाचून जर आम्हाला नम्रता मिळते, आत्मिक शिस्त मिळते, उपवास वाचून प्रियांनो आम्हाला पश्चाताप आणि पापांची क्षमा मिळते, तर फार उत्तम आहे. परंतु असं नाही घडत. असं नाही घडत. पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टीचा पुरावा आम्हाला पाहायला मिळतो की ज्या ज्या वेळामध्ये उपवास करण्यात आले ना, त्या वेळामध्ये परमेश्वराने त्यांना पापांची क्षमा दिली, परमेश्वराने त्यांच्यावरती कृपा केली, परमेश्वराने त्यांच्यावरती अभिषेक केला, परमेश्वराने मार्गदर्शन केलं, संकटातून सोडवलं, परमेश्वराने त्यांना आधार दिला. आणि म्हणून प्रियांनो उपवास करणं आवश्यक आहे प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी. परंतु ज्याला नाही करायचे ना त्याचे फार कारण आहेत. हालेलुया. ज्याला करायचेच नाही त्याच्याकडे फार कारण आहेत, ज्याला करायचे ना त्याला कारण नसले सुद्धा तो करतो उपवास. हालेलुया, हालेलुया. परंतु आपली स्वतःची शारीरिक क्षमता आम्ही ओळखली पाहिजे आणि त्या वेळामध्ये उपवास केला पाहिजे. कारण जर आपल्याला त्रास होतो ना तर तो त्रास प्रभूला मुळीच मान्य नाहीये. म्हणून आम्ही उपवास करावा की नाही करावा या संबंधीने प्रभूने आम्हाला मार्गदर्शन दिलं की आम्ही उपवास का करावा, तर प्रभूकडनं आम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि त्याच्या जवळ जाण्यासाठी, स्वतःला नम्र करण्यासाठी, आत्मिक शिस्त लागण्यासाठी, पश्चाताप आणि पापांची क्षमा मिळवण्यासाठी आम्ही उपवास करावा. संकटामध्ये प्रभूचा आधार आम्हाला मिळावा यासाठी आम्ही उपवास करावा. आणि आमचा उपवास, खरा उपवास यशाच्या 58 अध्यायामध्ये आम्ही पाहिलं. आणि उपवासाच्या मध्ये आम्हाला जी काळजी आम्ही घेतली पाहिजे ती सुद्धा आम्ही पाहिली. आणि उपवास आम्ही का करावा या संबंधीने रोमकरासपत्र 14 आणि 6 मध्ये आम्ही पाहिलं. सो प्रभू आम्हाला प्रत्येकांना या उपवासाच्या दिवसामध्ये आम्हाला प्रत्येकांना सहायता करो. आमची प्रत्येकांची आत्मिक उन्नती तो करो. प्रत्येक व्यक्तीला प्रभूचं आत्मिक मार्गदर्शन मिळो.
तुमच्या जीवनातील संकट, तुमच्या जीवनातील अडचणी, तुमच्या जीवनातील दुःख, तुमच्या जीवनातील निराशा, या प्रत्येकांवरती तुम्ही वर्चस्व मिळवावं, यासाठी प्रभू तुम्हाला या 40 दिवसाच्या उपवासामध्ये नक्की सहायता करेल. कारण तुम्ही एकटे नाहीये, तर प्रभू तुमच्या बरोबर आहे आणि तो तुम्हाला यावरती नक्की वर्चस्व मिळवण्यासाठी प्रभू नक्की सहायता करेल. कारण प्रभू आपल्या लोकांना कधीही सोडत नाही, कधी तो आपल्या लोकांना टाकत नाही, त्यागत नाही. आणि या 40 दिवसाच्या उपवासामध्ये प्रभू आपल्याला नक्की सहायता करू. आपल्या प्रत्येक प्रार्थना विनंतीचं उत्तर प्रभू आपल्या प्रत्येकांना देव, ही प्रभूकडे विनंती आहे. आणि मी विनंती करेल की तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे कळू शकता. ज्या प्रार्थना विनंत्या 777-6837-128 या नंबरवरती तुमच्या प्रार्थना विनंती तुम्ही कळवा आणि आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि त्याच प्रकारे या सेविकाईसाठी तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की परमेश्वराने जीजस लव्स मिनिस्ट्रीची सेविकाई अधिक वृद्धिंगत करावी, आशीर्वादित करावी, यासाठी तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थनेमध्ये तुम्ही आठवण ठेवा. आणि जर परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देतो या सेविकायला मदत करायला, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या जीपे, फोन पेच्या माध्यमातून तुम्ही तुमची मदत पाठवू शकता. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.